हा समाज NTमध्ये यावा म्हणून यशवंत सेनेचे नेते तत्कालीन नेत्यांनी खूप मोठा लढा उभारला आणि खूप मोठे असं त्या ठिकाणी पंढरपूरच्या ठिकाणी एक भव्य असा मेळावा झाला आणि त्याच्यानंतर न्यूमॅटिक ट्राईब म्हणजे भटक्या जमातीमध्ये या समाजाचा समावेश झाला। आता शेड्यूल कास्टमध्ये तो व्हावा अशी समाजाची मागणी आहे। जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आपल्याला समाजासाठी वेगवेगळे उपक्रम घ्यायला लागतील। ज्याप्रमाणे आपण मराठा समाजाला न्याय दिला त्याचप्रमाणे धनगर समाजाला सुद्धा न्याय द्यायला लागेल आणि हे राज्य जे आहे हे न्याय देणाऱ्या लोकांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं आहे। त्याच्यामुळे कालसुद्धा आपण बघितलेलं आहे की EWS आरक्षणाखाली अनेक लोकांना न्याय देण्यात आला आणि सातत्याने जी भरती पेंडिंग होती महाराष्ट्रातली तीसुद्धा झालेली आहे। त्याच्यामुळे एका अर्थाने मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळालेला आहे। फक्त 111 जी मुलं मागे राहिली याच्या मागचं कारण असं आहे की त्यावेळेला ते EWSचं आरक्षण जाहीर झालेलं नव्हतं आणि इतर काही मुलं कोर्टामध्ये गेलेली होती। परंतु त्याबाबतसुद्धा सक्षमपणे राज्य शासन आपली बाजू मांडेल कारण ती मोजकीच मुलं आहेत ज्यांना न्याय मिळालेला नाही, त्यांनासुद्धा मिळाला तर या मुलांचासुद्धा मार्ग हा मोकळा होऊ शकेल। आणि हे सरकारच असं आहे की हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे। त्याच्यामुळे यशवंत सेनेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आणि सर्वकडे पसरलेला हा जो धनगर समाज आहे त्याला न्याय मिळू शकेल याची मला खात्री आहे। राज्यपाल हटाव मागणीसाठी उदयनराजे आक्रमक झाले आहेत। आज रायगडावर ते होते, लवकरच आझाद मैदानावर जाणार आहे, त्याचबरोबर राज्यात दौरा देखील करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। एकूणच आक्रमक पवित्र्यात दिसत आहेत। मी असतो तर टकमक टोकावरून हे राज्यपालांना हे केलं असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे। एकूणच आक्रमक झालेले दिसत आहेत। आझाद मैदानावर जाण्याची देखील इरादा त्यांनी व्यक्त करून दाखवलेला आहे। कसं बघताय? एकूणच एक गोष्ट अशी असते की शेवटी याचे निर्णय हे केंद्र शासनाने घ्यायचे असतात। राज्य शासनाला याबाबत आपली जी बाजू आहे महाराष्ट्राच्या जनतेची ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी केंद्रापर्यंत पोहोचवलेली आहे। केंद्र सरकार त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल। परंतु मला असं वाटतं की दरम्यानच्या काळामध्ये झालेलं वक्तव्य मागे घेण्याच्या बाबतीत स्टेटमेंट हे निघायला पाहिजे होतं। मागच्या वेळेला सुद्धा असंच घडलं चुकीने, त्यावेळेला त्यांनी तसं स्टेटमेंट दिलेलं होतं। शेवटी ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राची ही भूमी सहन करू शकत नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ताबडतोब ह्याच्यावर खुलासा आला असता तर पुढची ही अनास्था टळली असती। राज्यामध्ये पैसे कर्नाटकमध्ये देखील शिंदे भाजपचं सरकार आहे, पण मात्र बोमई तिथे म्हणतात की महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना तिकडे येऊ द्यायचं नाही आहे, किंबहुना 6 तारखेला समन्वय मंत्री तिथे जाणार आहेत। याकडे कसं पाहताय? एक गोष्ट अशी आहे की त्यांनी अविचाराने कुठला निर्णय घेतला तर तसाच निर्णय आपण घेतला पाहिजे असं नाही। आपण योग्य त्या मार्गाने, शेवटी आपण सरकार आहोत, अशी बंदी आम्ही सुद्धा करू शकतो, मुंबईमध्ये बंदी करू शकतो, परंतु आम्ही असं करणार नाही कारण सामोपचाराने प्रश्न सुटला पाहिजे असं आम्हाला वाटतं। एखाद्या धरणाचं पाणी सोडलं आणि तेवढ्यापुरतं ते 5-50 लोकांना मिळालं यांनी प्राण्याचे प्रश्न सुटत नाहीत। पाण्यासाठी 2000 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। कशा तऱ्हेची वागणूक सीमा भागामध्ये दिली जाते हे सगळ्या भारतवर्षाने बघितलेलं आहे। आम्ही अत्यंत सन्मानपूर्वक वागणूक, आमच्याकडे जे लोक राहतात महाराष्ट्रामध्ये त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देतो। महाराष्ट्रामधून बाहेरून लोक आलेले असेल तर त्यांना 10 भाषांमध्ये आम्ही शिक्षण देतो। आमचे 7-12 देवनागरीमध्ये असतात, त्याच्यामुळे कोणी ती भाषा वाचू शकतो। परंतु कर्नाटकमध्ये जर कानडीमध्ये लिहिलं तर कुठलाही मराठी भाषिक त्याला वाचू शकत नाही। किमान एवढी सुविधासुद्धा ते स्वतःच्या जनतेला देऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यासारखं आम्हाला वागून चालत नाही, आम्ही कधी वागलेलो सुद्धा नाही। किती अत्याचार महाराष्ट्राच्या जनतेवर आणि सीमा भागातल्या जनतेवर झालेला आहे तुम्ही स्वतः बघितलेलं आहे। आणि काही लोक शिंदेसाहेबांना जे आव्हान देतात त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही एक गुन्हा केला म्हणून तुम्ही तुरुंगामध्ये होता, परंतु सीमा भागासाठी आंदोलन केलं म्हणून 45 दिवस शिंदेसाहेब त्या ठिकाणी कर्नाटकाच्या जेलमध्ये होते। तिथले अत्याचार त्यांनी सहन केलेले आहेत। त्याच्यामुळे याच्यापेक्षा कितीतरी जास्त अभिमान हा सीमा भागाचा आदरणीय शिंदेसाहेबांना आहे। ज्याप्रमाणे 2000 कोटी रुपये मंजूर केले, एकाच डिपार्टमेंटचे नाही केले। माझ्याकडे मराठी भाषा विभाग आहे। आम्ही ज्यावेळेला मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एखाद्या गावामध्ये कार्यक्रम देतो त्याला 1 लाखाची मर्यादा असते। सीमा भागामध्ये आम्ही 2 लाखाची केलेली आहे
आणि एकत्रित सर्व विषय घेतले तरी 10 लाखाची मर्यादा केली आहे. उत्कृष्ट असे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेऊ, मराठी भाषा जिवंत ठेवू, महाराष्ट्राचा अभिमान जिवंत ठेवू. तुमच्याकडे हे डिपार्टमेंट कुठे पडलेलं होतं ही सुद्धा तुम्ही कधी चौकशी केलेली नाही आहे. ते पुनर्जीवित आम्ही केलेलं आहे डिपार्टमेंट. मराठी लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आम्ही देतो आहे. आणि एवढंच नाही तर जो कानडी बोलणारी जी लोक आमच्याकडे आलेली आहेत त्यांना सुद्धा चांगल्या सुविधा आम्ही देणार आहोत. उद्या कोर्टाचा निर्णय होताना काय होईल मला माहिती नाही, परंतु तो 100% आमच्या बाजूने होईल याची आम्हाला खात्री आहे. महाजन अहवालामध्ये 1, 2, 4 गावं कुठली जी काय लिहिलेली असतील, आमची अगोदर 800 गावं द्या आणि नंतर आमच्या 10-20 गावांवर तुम्ही क्लेम करू शकता. नुसतंच तुम्ही असं म्हणू शकत नाही. सोलापूरला गेला तर सोलापूरची जनता तुम्हाला उभी करणार नाही. ही महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे. उगाच सोलापूरबद्दल बोलायचं, अक्कलकोटबद्दल बोलायचं, तुमच्या देवस्थानाला जाणारे साधे रस्ते तुम्ही करू शकला नाही. अक्कलकोटून गाणगापूरला जाणारा रस्ता आहे, केवढा खराब आहे तो बघा. तुमच्याकडे रस्ते दुरुस्त करायला पैसे नाही आणि महाराष्ट्राशी टक्कर देण्याची भाषा करता. ही भाषा चुकीची आहे. त्यालासुद्धा आमचं म्हणणं होतं आणि पवारसाहेबांचं म्हणणं होतं की आम्हाला सीमाभाग फक्त बेळगावपूरचा वाद असेल तर नवीन बेळगाव आम्ही उभारूया. जसं नवीन मुंबई उभारलं तसं नवीन बेळगाव उभारूया. परंतु बेळगाव शहरातल्या लोकांना ते मान्य नव्हतं आणि त्याच्यामुळे हा वाद एवढा काळ टिकलेला आहे. आणि मला असं वाटतं की कुठलाही 50 वर्ष टिकलेला दुसरा कुठलाही अशा तऱ्हेचा वाद हा अस्तित्वामध्ये नाही. त्याच्यामुळे सीमा भागातल्या जनतेचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी जे काय अन्याय अत्याचार सहन केले त्याच्याबद्दल आमची त्यांना पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण सहानुभूती आहे. आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार ठामपणे सीमा भागातल्या जनतेबरोबर आहे याची मी आपल्याला ग्वाही देतो. राज्यात कर्नाटक की आपली याचिका महाराष्ट्राची याचिका टिकणारच नाही आहे. ते काय सुप्रीम कोर्टाचे जज थोडेच आहेत जे फेटाळ आहेत आमची याचिका. आमची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जे काय होईल ते मान्य करायला लागेल. पण ते मान्य करत असताना सुद्धा आमच्या लोकांना कसा न्याय देता येईल. आमच्या गावांमध्ये जी लोक राहतात या 850 गावांमध्ये त्याच्यामध्ये राहणारा नागरिकांना आम्ही महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यांना सगळ्या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून सगळ्या सुविधा ते घेऊ शकतात. त्यांना जर हाऊसिंगसाठी अर्ज करायचा आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना स्वतःच्या हक्काचं घर मिळू शकतं. ॲडमिशनमध्ये त्यांना मेडिकलच्या ॲडमिशनमध्ये, इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनमध्ये त्या मुलांना आम्ही रिझर्वेशन ठेवलेलं आहे. शेवटी ह्या ज्या आमच्या फॅसिलिटीज आहेत या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. मध्यंतरी मुख्यमंत्री निधीचे पैसे द्यायचे बंद झालेले होते, ते सुद्धा आम्ही सुरू करतोय. तुम्ही आमच्याकडे येऊन डोनेट करू शकता, मग आम्ही तुमच्याकडे जाऊन डोनेट का करू शकत नाही. आणि उगाच दाखवायचं की आमच्याकडची 850 गावं हडप करायची आणि तुमच्या मोजक्या गावामध्ये कानडी बोललं जातं तर तिथे येऊन आपला हक्क सांगायचा, हा कुठला न्याय याचा विचार झाला पाहिजे. राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की राज्यात सध्या पैशाच्या जोरावर राजकारण सुरू आहे. फोडाफोडीचं राजकारण पैशाच्या जोरावर राज्यात सध्या सुरू आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला. हे बघा, राज ठाकरे एक सिनियर नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणं योग्य नाही. परंतु जर पैशाने माणसं फुटत असतील आणि विकत घेतली जात असतील तर सगळे उद्योगपती हेच इथले नेते बनले असते. शेवटी लोकांना प्रेमाने जिंकता येतं आणि हे प्रेम जे देऊ शकतात तेच खऱ्या अर्थाने लोक त्यांच्या मागून जातात. शिंदे साहेबांच्या मागे लोक का गेली याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक आमदार आला की त्याच्या जेवणाची काळजी ते घेणार. अधिवेशनाच्या काळात त्यांच्या घराकडून आमदारांना डबा येणार. आपल्या घरचं खाल्लेलं कोण विसरू शकतो का. तुम्ही हे प्रेम कधी देऊ शकला नाही, आमदारांना कधी भेटू शकला नाही. आमदारांच्या घराबाहेर आमदारांना उभं केलं, जे जे काही करायचं ते करून झालेलं आहे. आणि मग आम्ही तरी पण तुम्हाला सांगत होतो की तुमच्या असलेल्या आदरापोटी आम्ही सगळे लोक परत येतो. अजून तरी आपण हिंदुत्वाबरोबर जाऊया तर तुम्हाला हिंदुत्वसुद्धा मान्य नाही, तुम्हाला सावरकरांचा झालेला अपमान मान्य आहे, तुम्हाला सगळंच मान्य आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाळासाहेबांनी हे बघितलं असतं तर निश्चितपणे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे आमच्याचबरोबर असले असते. आणि म्हणून आमचं नावसुद्धा बाळासाहेबांची शिवसेना असंच आहे आणि हे सुद्धा बाळासाहेबांचे दिलेले आशीर्वाद आहेत म्हणून आम्हाला ते नाव मिळालेलं आहे. लवकरच जे लोक मागे राहिलेले आहेत त्यांना कळेल की आमची चूक झालेली आहे. सहानुभूतीची लाट निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र शिवसेना संपवायचं जे राष्ट्रवादीचं कटकारस्थान होतं त्याला आदरणीय आमचे उद्धव साहेब हे बळी पडलेले होते. आणि त्याच्यामुळे ती जी कोंडी होती ही कोंडी आम्ही फोडलेली आहे आणि हिंदुत्वाच्या दिशेने आम्ही वाटचाल केली.
हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजप आणि सेनेची जी युती आहे ती महाराष्ट्राने निवडून आणलेली होती आणि आजसुद्धा त्याच युतीचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळे आम्ही जनतेशी वफादार आहोत. तुम्ही आम्हाला काय म्हणता याच्याबद्दल आम्हाला काडी मात्रही काही वाटत नाही, कारण जे तुम्ही स्वतःला बोलता दुसऱ्याकडे ज्याला हात दाखवताना 4 बोटं तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही खरं काय ते केलेलं आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की पुढच्या काळामध्ये असंच चालू राहिलं तर मग लोक एका टोकाला जातात आणि खरं काय ते जनतेसमोर आणतात. लोक चूक सुधारतील चूक लक्षात येईल असं तुम्ही म्हणताय. ते लोक चूक सुधारतील असं वाटतं. लवकरच चूक सुधारतील अशी अपेक्षा आहे. आम्ही त्यांची वाट बघतोय.